पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केलं जातंय का? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप. 23 मार्चला नागपुरात आरएसएस मुख्यालयावर धडक. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि आरएसएसवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांचे चारित्र्य आरएसएसच्या चौकटीत बसते का, असा बोचरा सवाल करत त्यांनी मोदींच्या विरोधात गंभीर दावे केले आहेत. बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी थेट आरएसएसला लक्ष्य केले. ते म्हणाले की आरएसएस नेहमीच स्वतःला राष्ट्रवादी, नीतिमान आणि संस्कृतीचे रक्षक म्हणून घेते. मग याच आरएसएसने आपल्याच पंतप्रधानांच्या कथित कृत्यांवर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर आंबेडकरांनी एक खळबळजनक आरोपही केला आहे. त्यांच्या मते काही विशिष्ट फायलींच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची शक्यता आहे. ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी घातक आहे, असेही त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केले. या सर्व मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी आणि आरएसएसची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. आगामी मार्च 23 रोजी नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन धरणे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. देशाला विकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत आंबेडकरांनी आता थेट संघ आणि पंतप्रधान मोदींविरोधात रणशिंग फुंकले आहे. आता 23 मार्चच्या या नागपूर आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत आरएसएस यांनी आम्ही राष्ट्रवादी, राष्ट्रभक्त, देश निर्माण करणारे, संस्कृतीला जपणारे, नीतिमत्ता याचे पुरस्कार करणारे जे जे विश्लेषण आहे ते सगळं विश्लेषण त्यांनी त्यांच्याकडे खेचून घेतलं आणि उरलेले सगळे बदमाश आहेत असं जे चित्र उभं केलं. त्यांनाच आम्ही आता विचारायला जाणार आहोत 23 तारखेला की तुमच्या पंतप्रधानाचं चारित्र्य हे तुमच्या वर्णनामध्ये बसते का, आणि बसत नसेल तर मग आतापर्यंत आपण कारवाई का केली नाही याचा खुलासा आपण करावा. याच्यासाठी जे जे विरोधी पक्ष आमच्याबरोबर यायला तयार आहेत, एकत्र लढायला तयार आहेत, त्या सगळ्यांची मूठ बांधून 23 मार्चला नागपूरला आरएसएसच्या मुख्य कार्यालयावरती धरणा मोर्चा दोन्ही असणाऱ्या त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी तमाम भारताला सेल आउट करणं म्हणजे विकणं हे केव्हा होतं की ज्यावेळेस समोरच्याकडे आपल्या विरोधामध्ये पुरावा आहे, बदनाम करणारा पुरावा आहे, आणि तो बदनाम करणारा पुरावा दाखवून आपण असणारं आपलं सातव अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आमचं समज असा आहे की त्या फाईलमध्ये अधिक माहिती आहे की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केला जातोय, आणि म्हणून ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान हा नेहमी देशाला नुकसानकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.